जालना शहर महानगरपालिका स्वच्छता विभाग प्रस्तुत नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार, मी साहिल पाटील. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कालिका स्टील आणि द केक पॉइंट. खऱ्या अर्थानं घराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आजच्या संस्कृतीतही महिलांकडेच असते. घराला नीटनेटकं ठेवणं, घराची काळजी घेणं हे महिलांचं काम असतं. मात्र शहराची काळजी घेणं देखील काही अधिकाऱ्यांचं काम असतं. आणि आज आपण ज्या दुर्गा निमंत्रित केल्या आहेत त्या फक्त त्यांच्या घराचीच नाही, तर जालना शहर स्वच्छ ठेवणं, जालना शहराचा विद्युत पुरवठा सुव्यवस्थित ठेवणं, सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती करणं अशी अनेक जबाबदारीची कामं त्या करत आहेत. आजच्या कार्यक्रमात आपण निमंत्रित केलेला आहे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना. मॅडम, तुमचं MC न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात खरं तर खूप खूप स्वागत. नमस्कार सर्वांना. मॅडम, अधिकारी होणं खरं तर तितकी सोपी गोष्ट नाही. आपण पाहतो की स्पर्धा परीक्षा करताना लाखोच्या संख्येनं मुलं पुणे मुंबईत येत आहेत, छत्रपती संभाजीनगरला येतात. मात्र MPSC पास होऊन घरी जाणारे मोजकीच असतात. तुमचा MPSCचा जो काळ होता तो कसा होता, हे यश कसं मिळवलं, काय सांगाल? नक्कीच आपण बघतो जे विद्यार्थी MPSC UPSCच्या स्पर्धा परीक्षांचा पास होण्यासाठी प्रयत्न करतात त्यापैकी जे ॲक्च्युली पास होतात किंवा अधिकारी होतात त्यांचं प्रमाण हे 1% खूप कमी असतं. 0.1%, 0.2% अशा पद्धतीत असतं. इथं यश मिळण्याचं रेशो जो आहे तो खूप कमी आहे. आणि इथला प्रवास हा प्रत्येकच ॲस्पायरंटचा प्रवास हा खूप कठीण असतो. असं नाही की एखाद्याला जास्त स्ट्रगल मिळतो, दुसऱ्याला कमी स्ट्रगल मिळतो. स्ट्रगल केल्याशिवाय इथे शेवटचं जी मोमेंट आहे ती आपल्याला अनुभवायला मिळतच नाही. आणि माझाही प्रवास असाच स्ट्रगलफुल होता, थोडासा कठीण होता. अप्स डाऊन्स इथेही आलेले आहेत. काय कसा संघर्ष होता? अप डाऊन तुम्ही उल्लेख केलाय. आता कितव्या प्रयत्नात यश मिळालं? अभ्यास कुठं केला? साधारणतः 2018-19 पासून माझ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि मी पुण्यात शनिवार पेठ येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. सुरुवातीला निश्चितच ठरल्याप्रमाणे अपयशच आलं होतं पहिल्या 2 अटेम्प्टला. परंतु 2020 पासून साधारणतः माझी मेन्स क्लिअर व्हायला सुरुवात झाली आणि मी इंटरव्ह्यूला अटेम्प्ट व्हायला सुरुवात झाली. आणि 21मध्ये इंटरव्ह्यूचा माझा दुसरा अटेम्प्ट होता आणि 21च्याच ॲडला मला चीफ ऑफिसर ही पोस्ट मिळाली. जेव्हा अधिकारी पदाच्या निवडीचा विषय आला MPSCमध्ये, नगर विकास प्रशासन का निवडलं? इतरही तुम्हाला संधी असतीलच. नगर विकास प्रशासन हा माझा क्लास 2 पोस्टमधला पहिला प्रेफरन्स होता. खरं तर शहरांमध्ये राहण्याची आवड हा प्रेफरन्स देण्याच्या वेळेसचा मुख्य मुद्दा होता की आपल्याला शहरामध्ये जास्त राहता येईल. परंतु जेव्हा मी या पोस्टच्या हिशोबाने इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला सुरुवात केली तेव्हा मला या पोस्टमध्ये असणारं किंवा या फील्डमध्ये असणारं डायनामिझम जे आहे ते एक समोर येऊ लागलं. म्हणजे आपण एक नगरपालिकेचा जर विचार केला तर त्या नगरपालिकेमध्ये एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संबंधित सगळ्या गोष्टींचा जो आहे आवाका येतो आणि आपल्याला एक मुख्याधिकारी म्हणून खूप वेगवेगळ्या गोष्टींना डील करता येतं, खूप वेगवेगळे अनुभव घेता येतात. ते कदाचित इतर केडरमध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला भेटत नाहीत. म्हणून मला असं वाटतं की मी हे जास्त सोयीस्कर निवडले. महाविद्यालयीन जे शिक्षण झालं ते कुठं झालं? कुठल्या फील्डमध्ये तुम्ही शिकलाय? माझं महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे 12वीपर्यंतचं शिक्षण हे पंढरपूरमध्येच झालं. पंढरपूरमध्ये KBP कॉलेज इथे मी विज्ञान शाखेतून 12वी पास झाले आणि त्यानंतर माझं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या फील्डमधून मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड इथून माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. कराड इथून इंजिनिअरिंग केलंय. आज स्त्रियांना खरं तर देवी म्हटलं जातं, दुर्गा. आपल्याला जीवनामध्ये शक्ती आणि प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? मला समजतंय माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि शाळेपासून ते आत्तापर्यंत जे काही प्रत्येक मला अडचणी समोर येतात किंवा मला एखादा स्ट्रगल येतो, कोणत्याही प्रश्नाला जेव्हा मला सामोरं जावं लागतं तेव्हा मला फेस करण्यासाठी शक्ती आणि प्रेरणा ही माझ्या आईवडिलांकडून मिळते. माझी फॅमिली हा माझा स्ट्रॉंगेस्ट पिलर आहे
आणि या पिलरमुळेच माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात जे पण मी काही अप्स अँड डाऊन्स बघितले ना ते खूप स्ट्रॉंगली फेस करू शकले. मी आता खऱ्या अर्थानं समाजात बदल घडवू शकते किंवा मला आता यासाठीच अधिकारी व्हायचंय, मी बदल घडवू शकते, असं केव्हा वाटलं? जेव्हा मला पोस्ट मिळायची होती त्याच्या आधीचं एक सांगते आणि पोस्ट मिळाल्यानंतर असं मला कधी वाटलं तेही सांगते. पोस्ट मिळण्याआधी खरं तर ॲस्पायरंटचा बराचसा वेळ हा अभ्यासात जातो. त्याचं माझं पर्सनली जर सांगायचं झालं तर सकाळी 6 पासून ते रात्री 10 पर्यंत माझा पूर्ण वेळ हा अभ्यासातच जायचा. त्यामुळे असं बाहेरच्या जगाशी कधी कॉन्टॅक्ट नाही आला जास्त. परंतु जो काही माझा प्रवास होता त्या 3-4 वर्षांमध्ये लायब्ररी ते हॉस्टेल ते लायब्ररी आणि थोडंफार इकडे तिकडे फिरणं, त्या प्रवासादरम्यान काय व्हायचं, मी दिवसभर मस्त अभ्यास करायचे, खूप सॅटिस्फाईड असायचे. पण जेव्हा मी संध्याकाळी रूमवर यायचे तेव्हा पुण्यात काय होतं, सदाशिव पेठेमध्ये किंवा कोणत्याही पेठांमध्ये, शनिवार पेठांमध्ये फुटपाथवर खूप जास्त लोक रात्री झोपलेले असायचे. तर जेव्हा मी परत यायचे, कधी ते झोपलेले असायचे, कधी कुणी शिल्लक राहिलेलं अन्न दिलेलं ते खात असायचे. तर त्यांना बघून माझ्या आतमध्ये एक कुठेतरी वेदना व्हायची आणि त्या वेदनेमुळे मला असं वाटायचं की ज्या अर्थी मला वेदना होत आहेत त्या अर्थी माझे इमोशन्स जिवंत आहेत आणि त्या अर्थी मी समाजात नक्कीच काहीतरी बदल घडवू शकते. आणि जेव्हा मला पोस्ट मिळाली तेव्हा पहिलं 1 वर्ष तर ट्रेनिंगमध्ये गेलं माझं. तेव्हाही फील्डशी काही संबंध नव्हता. पण जेव्हा मला इथे पोस्टिंग मिळाली जालन्यामध्ये, माझी पहिली पोस्टिंग जालना महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून मिळाली आणि माझ्याकडे डिपार्टमेंट जे मिळाले मला, स्वच्छता असेल, अतिक्रमण असेल, तर तेही तितकेच सेन्सिटिव्ह आणि पब्लिक रिलेटेड आहेत. आणि जेव्हा मी काम करताना असे एखादे माझ्या निर्णयामुळे किंवा ऑर्डरमुळे एखादा ठिकाणची स्वच्छता झाली किंवा त्या ठिकाणाहून जेव्हा मला फीडबॅक भेटला की मॅडम तुमच्यामुळे हे असं असं झालं, आत्तापर्यंत हे नव्हतं झालं किंवा हे कर्मचारी आमचं ऐकत नव्हते, परंतु तुमच्या आदेशामुळे आत्ता आम्हाला असा बदल बघायला मिळाला, तेव्हा असं मला कुठेतरी वाटलं की आपण बदल घडवू शकतो. बदल घडवणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे, पण निदान मला विश्वास आहे की मी हा बदल नक्की घडवू शकते. माझ्याकडे तेवढी क्वालिटी आहे, कॅपॅसिटी आहे. सध्या शहराच्या विद्युत विभागाचा आणि स्वच्छता विभागाच्या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे आहेत. महिलांच्या दृष्टिकोनातून या विभागात काम करताना तुम्हाला कोणते बदल घडू शकतात या शहरामध्ये? नक्कीच. शहरामध्ये आपण आता विद्युत विभागाबाबत जर बोलायचं झालं तर शहरामध्ये असे बरेच ठिकाणं आहेत जिथं आपल्या स्ट्रीट लाईट कव्हरेज जे आहे ते अजूनही पोहोचलेलं नाही. शहरांमध्ये स्ट्रीट लाईट असणं ही महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की माझ्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा स्ट्रीट लाईट कव्हरेज हे 100% होईल तेव्हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी मी थोडाफार हातभार लावला, खारीचा वाटा उचलला असं मला वाटेल. आणि स्वच्छता आणि महिला यांचाही खूप मोठा संबंध आहे, खूप जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची स्वतःची स्वच्छता किंवा घराची स्वच्छता किंवा शहराची स्वच्छता ही देखील महत्त्वाची आहे. शहराच्या स्वच्छतेवर आम्हीही जसं मी आले किंवा त्याच्या आधीही आणि त्याच्यानंतरही सतत प्रयत्न होतच असतात, त्या दृष्टीने कार्यवाही होतच आहे. तुम्ही काम तर करताच, पण शहरात अनेकदा अनपेक्षित ठिकाणी कचऱ्याचे ढीग वगैरे दिसतात. अचानक तुम्हाला असं कुठून तुम्ही पास होत आहेत, कचरा वगैरे दिसला तर काय रिॲक्शन असते? तुम्ही पटकन कशी यंत्रणा कामाला लावता? तुमची पद्धत कशी आहे कामाची? सगळ्यात आधी तर मला असा कचऱ्याचा ढीग बघितला की खूप वाईट वाटतं, कारण स्वच्छतेची यंत्रणा ही कंटिन्यू ॲक्टिव्ह असते. परंतु त्यामध्येही जर असं काही झालं तर असं वाटतं की आपण म्हणजे खूप काम करूनच सुद्धा कुठेतरी फेल झालेलो आहोत. परंतु असं जरी झालं ना तरी आपल्याला पर्टिक्युलर ते जिथे आपल्याला अशा पद्धतीचा कचऱ्याचा ढीग आढळला आहे त्याच्याशी संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना तत्काळ आपण आदेश देतो आणि ते ढीग क्लिअर करून देतो. महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, यांच्याकडून महिला सक्षमीकरणासाठी सेल्फ हेल्प ग्रुप्स अर्थात बचत गटांचे उपक्रम राबवले जातात. जालन्यात ते आहेत.
महिला या माध्यमातून होणारं जे महिला सक्षमीकरण आहे त्याकडे कसं पाहता, कारण जालनाचा इथला ओजस प्रकल्प आहे उजास, इथून सॅनिटरी नॅपकिन मला वाटतं इतर राज्यात विक्रीसाठी जातात आणि त्याद्वारे अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हा या उपक्रमाकडे कसं बघताय? नक्कीच. आम्ही जेव्हा इथे महानगरपालिकेमध्ये जॉईन झालो तेव्हा आम्हाला या प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली आणि निश्चितच आत्ता जालना ही महानगरपालिका आहे, परंतु याआधी अवर्ग नगरपालिका होती आणि एक अवर्ग नगरपालिका असूनही एक सेल्फ हेल्प ग्रुपच्या मदतीने सॅनिटरी पॅड निर्मिती करून ती खूप मोठ्या स्तरावर विक्री करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही या सॅनिटरी पॅडची क्वालिटी बघितलेली आहे, ती अत्यंत उत्तम आहे, एकदम कम्फर्टेबल आहेत. आणि एक असा उपक्रम बघून मला अतिशय आनंद झाला की माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्ये मला महिला सक्षमीकरणासंबंधी एक उपक्रम बघायला मिळाला, त्याचा एक अभ्यासही करता आला आणि शिवाय याच्या बाबतीत माझ्या अधिकारी मित्रमैत्रिणींमध्येही मला सांगता आलं. एक नारी शक्ती, महिला शक्ती, समाज आणि प्रशासन यात एक नवा चेहरा देऊ शकते, याबद्दल काय मत आहे? महिला काय करू शकते प्रशासनात आली की? नक्कीच. आता आपला नवरात्रीचा महोत्सव सुरू आहे, यामध्ये आपण नवदुर्गांची पूजा करतो. नवदुर्गांमध्ये वेगवेगळे गुण जे असतात त्यांची पूजा केली जाते. मग यामध्ये अगदी शांत संयमी असणाऱ्या देवीपासून ते अगदी काली मातेचं सुद्धा आपण पूजा करतो. तर महिलांमध्ये हे गुण आहेत ना, वेगवेगळे डायनामिक ते उपजत आहेत आणि हे गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे समाजाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देणं हे महिलेकडून खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सध्या नवरात्री सुरू आहेत, तरुणींना काय संदेश द्याल? मी हाच संदेश देईन. आता हे नवदुर्गांचं जे रूप आहे, आपण बघतो नवरात्रींमध्ये महिलांद्वारे एक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आज कुठला रंग, उद्या कुठला रंग याच्या बाबत चर्चा होते. आपण या रंगाचे कपडे घालायचे, असं करू तसं करू, याबाबतच्या चर्चा होऊन मस्त मुली तयार होऊन येतात, फोटो सेशन वगैरे करतात. हे मी बघितलेलं आहे. काहीच हरकत नाही, हे छान आहे. आपण आपलं आयुष्य हे नक्कीच एन्जॉय केलं पाहिजे. पण मी मुलींना हा संदेश देईन की याच्या पलीकडे थोडंसं खोलात जाऊन आपण त्या दिवशी त्या दुर्गेची पूजा का करतो, त्या दिवशी तो रंग का घातला जातो आणि त्या दुर्गेमध्ये नक्की कोणता असा गुण आहे जो आपण आत्मसात करू शकतो. तुम्ही प्रत्येक नवरात्रीला एक गुण जरी त्या दुर्गेचा आत्मसात केलात तरी तुमची पर्सनॅलिटी खूप डायनामिक होणार आहे आणि तुमच्या पर्सनॅलिटीचा फायदा तुमच्या समाजाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या स्वतःलाही होणार आहे. याला जोडून विचारतो, तुम्ही महाविद्यालयीन जीवनात किंवा मग MPSCची तयारी करत असताना हा जो नवरात्रोत्सवाचा काळ असायचा हा कसा सेलिब्रेट केला? त्या रंगाचे कपडे घालून मस्त मौज मजा केली, फोटो सेशन केलं की अभ्यासातच राहून ती जी दुर्गा आहे तिच्याकडून जे घ्यायचं ते घेतलं आणि पुढे या आयुष्यात पुढे निघून आलाय? ॲक्च्युली जेव्हा MPSCचा अभ्यास करत होते तेव्हा इतक्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण मी ॲड नव्हते आणि मला कुठला रंग काय ते हे अशा बाबतीत पण काही माहिती असायचं नाही. आणि विशेष म्हणजे आमच्या लायब्ररीमध्ये फक्त 2च ड्रेस ठरलेले असायचे, तेच फक्त आम्ही अल्टरनेटली घालायचो. त्यामुळे इथे वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालणं, फोटो वगैरे याच्यासाठी म्हणजे कुणालाच वेळ नसायचा. आम्ही सगळे स्पर्धा परीक्षा करणारे होतो, कोणालाच यासाठी वेळ नव्हता. परंतु एक न्यूजपेपर जेव्हा रीडिंग आमचं तेव्हा कंटिन्यू असायचं ना, तर त्यातून आम्हाला ते वाचून बऱ्यापैकी समजायचं की कुठली दुर्गा ही कशामुळे, आपण आज कशासाठी पूजा करतोय तिचा काय गुण होता आणि आपण तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे. त्यामुळे कुठेतरी एक ते स्वावलंबी तत्व आहे ना, ते रुजलं गेलं त्या दरम्यान. तरुणींनी विशेषतः ज्या प्रशासनात येऊ इच्छितात त्यांनी नगरविकास प्रशासन, महापालिका असेल, नगरपालिका असेल, या सेवेत करिअर करावं असं का वाटतं? त्यांनी इकडे आलं पाहिजे? नक्कीच. महिलांनी फक्त नगरपालिका, महानगरपालिकाच नाही, जे पण आपले विभाग आहेत किंवा जे वेगवेगळे प्रकारचे करिअर आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं मला वाटतं. आणि त्यातही प्रशासनात खूप जास्त येण्याचा प्रयत्न करावा असं वाटतं. प्रशासन हे शासन आणि नागरिकांना जोडणारं दुवा असतं. शासनाद्वारे जे वेगवेगळे निर्णय घेतले जातात किंवा ज्या योजना राबवल्या जातात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रशासन करत असतं. जर महिला प्रशासनात आल्या
तर आज बघतो आपण साधारणतः राज्यामध्ये जवळपास 50% हे महिलांचं प्रमाण आहे आणि 50% पुरुषांचं प्रमाण आहे. महिला जर प्रशासनात जास्तीत जास्त संख्येने आल्या तर आपल्या राज्यात जे अर्ध लोकसंख्या आहे त्या इनडिरेक्टली निर्णय प्रक्रियेत येणार आहेत आणि महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे शासनाकडून नागरिकांपर्यंत किंवा महिलांपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्याचा फायदा महिलांना होऊन आपण इनडिरेक्टली ते जेंडर इक्विटी जी आहे ती अचीव करण्यामध्ये वेग वाढवू शकतो. त्यामुळे महिलांनी प्रशासनात जास्तीत जास्त यावं असं माझा आग्रह आहे. थोडं खाजगी आयुष्याकडे येतो. वडील एस टी महामंडळात क्लार्क होते, त्या रिटायर आहेत. तुम्ही इंजिनिअरिंगसारख्या चांगल्या फॅकल्टीमधून शिकलात. एक आतापर्यंतच्या जडणघडणीमध्ये आईवडिलांचं जी भूमिका आहे ती कशी राहिलेली आहे आणि जे काही आज अचीव केलेलं आहे याचं श्रेय कोणाला जातं? अर्थात अभ्यास तुम्हीच केलेला आहे, मेहनत तुम्ही केलेला आहे, पण एक दिशादर्शक मार्गदर्शक असतात, कुणाला श्रेय देत असेल? अर्थातच माझ्या आईवडिलांना त्याचं श्रेय जाईल. कारण अभ्यास करणं हे जरी माझं काम असलं तरी अभ्यास करताना माझ्यातलं जे इमोशनल टर्मॉइल यायचे किंवा अपडाऊन यायचे, अपयश यायचे, तेव्हा मी खचून जायचे, फोनवर रडायचे, तेव्हा मला धीर द्यायचं काम हे फक्त त्यांनीच केलेलं आहे. त्यांनी असं कधीच जाणवू दिलं नाही की आता तू तुझे प्रयत्न थांबवायला पाहिजे, तू आता लग्न कर वगैरे. हे अशा पद्धतीचं मला त्यांनी कधीच आग्रह नाही केला. ते फक्त म्हणायचे की तुला असं विश्वास वाटतो ना की तुझं होईल तर मग तू करत राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि कुठेतरी जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होत असते तेव्हा फक्त ती सफर होत नसते, तिच्यासोबत पडद्यामागे सफर होणारे पण खूप मोठा क्राऊड असतो आणि त्यामध्ये माझे आई वडील आणि भाऊ यांचा समावेश आहे. आधुनिक नवदुर्गा या संकल्पनेकडे कसं बघताय? ॲक्च्युली आधुनिक नवदुर्गा ही संकल्पना मला पटत नाही आहे. दुर्गा ही खूप प्राचीन आहे, पुरातन आहे आणि ती फक्त आधुनिक स्वरूपात आलेली आहे असं मला वाटत नाही. खूप जुनी आहे दुर्गा. जसं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर थोडंसं प्राचीन इतिहासात गेलं तर चालेल, अध्यात्मात गेलं तर चालेल. तर कसं आहे माहिती का, जेव्हा सती आणि महादेवांचं लग्न झालं तेव्हा सर्व देवांच्या आग्रहामुळे खरं तर त्यांचं लग्न थोडं लवकर झालं होतं. परंतु महादेवांचं असं म्हणणं होतं की सतीमध्ये ते दैवत्व अजून आलेलं नाही की जेव्हा ती माझ्याशी लग्न करू शकते. आणि कदाचित मग त्यामुळे पुढे जाऊन अशा काही गोष्टी घडल्या की सती देवींना आत्मदहन करावं लागलं आणि परत त्यांचा पार्वती स्वरूपात जन्म झाला. आणि मग ते पार्वती देवींनी महादेवांच्या बरोबरीचं होण्यासाठी खूप काही उपासना केली. तेव्हा फक्त महादेवांनी जेव्हा ॲक्सेप्ट केलं की ही देवी झालेली आहे किंवा दुर्गा झालेली आहे किंवा शक्ती झालेली आहे, त्यासाठी फक्त एकच क्रायटेरिया ठेवला होता की ती पार्वती देवी स्वतःच्या आयुष्यात येणारे जे काही समस्या आहेत किंवा प्रॉब्लेम आहेत ते स्वतः सॉल्व करायला शिकेल. त्यासाठी तिला कोणाचीच गरज पडणार नाही. पार्वती देवी ही खरं तर राजाची मुलगी होती, परंतु जेव्हा ती तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना किंवा तिच्या भक्तीमध्ये किंवा तिच्या तपामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी ती जेव्हा स्वतः शिकली, स्वतः त्यावर मात करायला शिकली, तेव्हाच महादेवांनी त्यांना देवत्व किंवा शक्तिरूप जे आहे ते बहाल केलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या महिला स्वतःच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना स्वतः सामोरे जातात, भले त्या आर्थिक नसल्या तरी चालेल, इमोशनल असतील, बाकी कुटुंबात दैनंदिन आपला कुटुंब गाडा चालवताना येणाऱ्या अडचणी असतील, त्या जेव्हा स्वतः सॉल्व करायला लागतील आणि इमोशनली त्या कोणावर अवलंबून राहणार नाहीत, तेव्हा त्या दुर्गा आहेत असं मी म्हणेन. एक खूप चांगला मेसेज तुम्ही अगदी शेवटच्या प्रश्नात दिला की ज्या महिला स्वयंपूर्ण आहेत त्या खऱ्या अर्थानं दुर्गा आहेत. हो. मॅडम, तुम्ही तुमच्या वेळेतला वेळ दिलात, आमच्या चॅनलशी यूज केलं, त्याबद्दल तुमचे आभार. आणि इथून पुढचं तुमचं जे काही प्रवास असेल नोकरीचा, त्यासाठी आमच्या MCN परिवाराकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूयात पुढील अशाच एका भागासह. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार.